नमस्कार नमस्कार नमस्कार। जेद्दावरून IPL ऑक्शनच्या ठिकाणापासून काहीच मिनिटांवरती आम्ही आहोत। IPL ऑक्शनसाठी आम्ही आता निघणार आहोत। त्याच्या आधी छोटासा व्हिडिओ करतोय। अपडेट द्यायची आहे। इंडिया ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच तर चालूच आहे, भारताचा वरचष्मा आहे, पण ऑक्शनमध्ये आज फक्त 84 जणांचं ऑक्शन होणार आहे। बाकीच्या सगळ्या खेळाडूंचं ऑक्शन हे उद्या होणार आहे। ऋषभ पंत, श्रेयस अय्यर हे ऑक्शनमध्ये आधी येणार आहेत। KL राहुल त्यांच्या नंतर येणार आहे। त्याच्यामुळे ऋषभ पंत, KL राहुल आणि श्रेयस अय्यर याच्यापैकी कोणावर तरी मोठी बोली लागण्याचं, सगळ्यात मोठी बोली लागण्याची जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये ऋषभ पंत किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी कदाचित मोठी बोली लागेल, कारण दोन मोठ्या संघांच्या पर्स या दोघांवरती नक्कीच तोपर्यंत रिकाम्या झाल्या असणार आहेत। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे फक्त 84 खेळाडू आज हॅमरखाली जाणार असल्यामुळे मोठे खेळाडू जे आहेत फॅफ डु प्लेसिस, सॅम करन, अजिंक्य रहाणे, मुंबईचा पृथ्वी शॉ हे सगळे जण उद्याच्या सेटमध्ये ऑक्शनमध्ये येणार आहेत। सॅम करन उद्या दुसऱ्या सेटमध्ये येणार आहेत। अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, फॅफ डु प्लेसिस हे सगळे जण पहिल्या सेटमध्ये उद्या येणार आहेत। 84 जणच आज असल्यामुळे हा बदल झालेला आहे। आधी असं वाटलं होतं की 130-132 जण असतील, पण आता 84 जण असणार आहेत। तुम्हाला वाटतंय का की ऋषभ पंतच सगळ्यात महागडा खेळाडू ठरेल? ते तुम्ही आम्हाला सांगा। ओव्हरऑल इकडे जो कालचा हाल अहवाल बघितला त्यानुसार भारताचाच कुठला तरी खेळाडू हा सगळ्यात मोठी बोली घेऊन जाईल असं चित्र आहे। अनकॅप्ड खेळाडू जे आहेत ते उद्या येणार आहेत। जे 132 जण जे आधी इनिशियल प्लॅन्ड होते ती नावं संपली की मग फ्रँचायझीजना आपापली प्रेफर्ड खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर ॲक्सेलरेटेड ऑक्शन होणार आहे। त्याच्यामुळे 577 नावांची जी लिस्ट आहे, असं गृहीत धरू नका की सगळ्यांची नावं ऑक्शनमध्ये पुकारली जातील। उद्या एकदा जी आधी ठरवलेली नावं घेतली गेली की त्याच्यानंतरची जी नावं घेतली जाणार आहेत ती फ्रँचायझीच्या प्रेफरन्सनुसार घेतली जाणार आहेत। फ्रँचायझीजनी गेल्या काही दिवसात खेळाडूंच्या ट्रायल घेतल्या असतील, खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलं असेल आणि आजच्या आणि उद्याच्या सेट्स नंतर जे खेळाडू राहिले असतील की त्यांना हे स्लॉट हवेत, पर्टिक्युलर ते स्लॉट हवेत, किंवा एखादा खेळाडू अनसोल्ड गेला असेल तर त्यांनाही परत बोलवता येणार आहे। त्याच्यामुळे इंटरेस्टिंग ऑक्शन होणार आहे। लवकरच चालू होत आहे। इंडिया टाईमप्रमाणे 3:30ला ऑक्शन चालू होणार आहे। 3:20ला टेस्ट मॅच संपणार आहे। त्याच्यानंतर 3:30ला ऑक्शन चालू होणार आहे। पहिल्याच सेटमध्ये मोठे खेळाडू आहेत, त्याच्यामुळे मॅच संपल्यानंतर ताबडतोब TV समोर बसलं तर ऑक्शनचा पहिला सेट, दुसरा सेट जो सगळ्यात मोठा सेट ठरू शकणार आहे या ऑक्शनचा, तो आपल्याला बघायला मिळणार आहे। स्पोर्ट्स कट्टाला आम्ही जेवढ्या लवकर अपडेट्स देणं शक्य आहे तेवढ्या लवकर अपडेट्स देणार आहोत। मध्ये मध्ये लाईव्ह करण्याचाही प्रयत्न करू। तुम्ही आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण आज दिवसभर, उद्या दिवसभर आणि ऑक्शन नंतर सुद्धा भेटतच राहू।